नमस्कारम महाराष्ट्र. आज आपण एकदम ऑथेंटिक बिर्याणी, साऊथ इंडियन बिर्याणी बघणार आहे, जी आमच्या गावी खूप फेमस आहे ही बिर्याणी. आणि ही बिर्याणी जी आहे एवढी टेस्टी लागते आणि एवढी माइल्ड आहे ना की ह्याने आपल्याला ॲसिडिटी होत नाही. आणि जे इकडे जे काही बिर्याणीज बनतात त्याच्यात हेवी मसाला असतात, ज्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो, अपचन होतो. आणि ह्याच्यामुळे कसं तुम्हाला तो त्रास सगळा होत नाही. एकदम माइल्ड बिर्याणी आहे. याच्यासाठी आता काय काय लागतं साहित्य बघूया. मी 4 कांदे कापून ठेवलेले आहेत, 1 वाटी अद्रक मी वाटून ठेवला आहे, 1 वाटी मी लसूण वाटून ठेवला आहे, थोडी मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि 4 टॅमॅटो कापून ठेवले आहेत, हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या आहेत, दही घेतलेलं आहे. आणि चिकनला मी अद्रक लसूणची पेस्ट, मिरची पावडर, हळद सगळं लावून मॅरिनेटेड करायला ठेवलेलं आहे. आता बघा, एका टोपामध्ये मी पाणी घेतलं आहे. 1 किलो तांदूळ मी बासमती तांदूळ भिजवून ठेवले होते, ते आता मी त्याच्यामध्ये शिजायला टाकलेलं आहे. हे आपल्याला हाफ बॉईलच करायचं आहे, जास्त याला बॉईल करायचं नाही. याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर, लिंबू आणि लवंग, इलायची आणि दालचिनी टाकून आपण हे शिजवून घेतलेलं आहे. हे फक्त अर्धं शिजवून घेतलेलं आहे, पूर्ण शिजू द्यायचं नाही आपल्याला. आता एका टोपामध्ये मी तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये लवंग, इलायची, दालचिनी, तेजपत्ता आणि दगडफूल सगळं टाकलेलं आहे. आणि 4 कांदे जे कापून ठेवले होते ते आपण याच्यात टाकून चांगले भाजून घेत आहेत. आता लसूण अद्रकची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकली आहे आणि थोडंसं ते कांदा ब्राऊन झाल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाका आणि थोडं चांगलं त्याला असं फ्राय करून घ्या. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. ही बिर्याणी एवढी माइल्ड आणि एवढी टेस्टी असते ना की लहान मुलं पण खाऊ शकतात. तुम्ही चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी असं बनवू शकता. फक्त मटणाचा एक आहे की तो रेसिपी नेक्स्ट टाईम मी नक्की टाकणार आहे. त्याला आधी आपल्याला लसूण अद्रक पेस्ट वगैरे टाकून त्याला आपण आधीच त्याला हे करून घ्यायला पाहिजे, बॉईल करून घ्यायला पाहिजे. आता मी बघा ह्याच्यामध्ये मी अद्रकची पेस्ट टाकली आहे. पहिले लसूणची पेस्ट टाकली होती, आता सेकंड मी अद्रकची पेस्ट टाकली आहे. हे चांगलं आपण भाजून घेऊया, थोडंसं तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्या. आणि आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. मटणाच्या ह्याच्यामध्ये, मटण बिर्याणीमध्ये काय आपण मटण बॉईल करून घ्यावं लागतं. चिकनमध्ये बॉईल करायची गरज नाही आपल्याला. ते चिकन जे आहे ते आपल्याला असंच टाकून बनवायचं आहे, मसाला लावून ठेवलेला. तो खूप भारी बनतं ते. आता मी याच्यामध्ये 4 टमॅटो कापून ठेवले होते, ते पण टाकले त्याच्यामध्ये. आणि मसाला याला खाली असं लागू नये म्हणून आपण आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहे थोडं. कारण मसाला जर खाली लागत असेल तर मग त्यांनी काय होतं, बुडाला लागताना त्याचा मग सुगंध नाही, मग त्याचा वास वेगळा येतो. म्हणून आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी नंतर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी थोडी कोथिंबीर पण टाकली आहे. टॅमॅटो चांगले शिजून झालेत. आणि हे सगळं शिजताना थोडं मीठ पण टाकून घ्यायला पाहिजे. ते मीठ टाकल्यानंतर काय होतं की लवकर शिजतं ते. आता आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे. थोडंसं दही टाकूया. दही टाकून छान असं फेटून घेऊया आपण ह्याला व्यवस्थित. दही जास्त नाही टाकायचं आहे, नॉर्मल दही थोडंफारच टाकायचं आपल्याला. मी 1 छोटी वाटी टाकलेली आहे. आता दही टाकल्यानंतर आपण लसूण आणि अद्रक सगळे चांगलं शिजून झाल्यानंतर आता आपण जी बनवलेली पावडर आहे, घरीच गरम मसाला जो बनवला आहे, हा सिक्रेट मसाला टाकायचा. याने पूर्ण घरामध्ये एक सुंदर असा अरोमा येतो. आता हे चांगलं भाजून घ्या, जरासं पाणी टाकून घ्या. पाणी टाकून झाल्यानंतर हे आता थोडंसं चांगला मसाला शिजू द्या अजून. आता आपण चिकन पण टाकलं आहे त्याच्यामध्ये. चिकन टाकून चांगलं थोडंसं फ्राय करून घेतलं आहे आणि थोडं पाणी पण टाकलं आहे, तर फ्राय करून घेतलं आहे. आता 1 किलो तांदूळ घेतला आहे ना, तर मी 1 किलो तांदूळला याच्यामध्ये मी फक्त 3 ग्लासच पाणी घेतलं आहे. कारण बासमती राईसला जास्त आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे, फक्त मी 3च ग्लास पाणी घेतलं आहे. तर माझा अंदाज मी असाच बनवलेला आहे की 1 किलो राईसला मी 3 ग्लास, म्हणजे 4 ग्लास तांदूळला मी 3 ग्लास घेतले. काही काही लोक 4 ग्लासला 8 ग्लास पाणी घेतात, पण बासमती राईसला आपल्याला तसं घ्यायचं नाही, कारण आधीच आपण याला हाफ बॉईल केलेलं आहे. आता हे बघा, एकदम छान असं वरती तूप टाकलेलं आहे. एक 10 ते 15 मिनटं दम दिलेला आहे याला. एकदम भारी अशी बिर्याणी, ऑथेंटिक बिर्याणी झालेली आहे. बघा, खालीसुद्धा ते बुडाला लागलेलं नाही आहे आणि तांदूळ पण बघा एकदम लांब लांब झालेले आहेत. आता वरतून छान तूप टाकून आता बिर्याणी रेडी आहे.